मोरया मोरया. आला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. कौंडाळ. सो आता 21 मोदक आहेत उकडीचे. हा आता आपण चला ते याच्यात बांधत मोदकाचा भांडा त्यात टाकू. 21 मोदकांचा उकडीच्या मोदकांचा नैवेद्य अर्पण झालेला आहे आणि आता आरती पण झाली आहे. आपण जेवून घेऊया म्हणजे आपल्याला नंतर आता कोण आपले भावकी पाहुणे सगळे आहेत त्यांच्याकडे आपण धावून येतो पाया पडून येतो त्यांच्याकडे. सो आता आपण आलो आहे गणपती बाप्पाचं आगमन करायला. आपल्यावर निनाद आहे सिरियस आहे. हाय कर हाय कर बोल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बोल. आपल्या चॅनलला सबस्क्राइब. अरे वा व्हेरी गुड. चल ताई दे मस्त मस्त मस्त. स्वतः आपण चाललो आतमध्ये. लेट सी हो गया. बाय द निनादचं गाणं माहिती आहे ना. निनाद आपला श्री दादाचा लहान भाऊ. दया माझा लहानपणीचा मित्र त्याचा मुलगा हा ना. आता कितवीला आहेस. दुसरीला आहे. अरे का अजून दुसरीलाच आहे. कधी जायचं पुढे आपण आयुष्यात. लवकर सांग पप्पांना. तिथे बघा तिथे वरती गगनबावडा आहे आणि आता आपण आलो आहे कार्यक्रमाकडे. गणपती बाप्पा आहेत बरेच आहेत ना. अरे वा हे मस्त आहे भारी भारी. आणि आपले हे सगळे आर्टिस्ट. तुम्ही मागा ना ओळखत तुम्ही ओळखते लगीन. सो इथे स्वामींच्या रूपात पण आहे विठ्ठलाचा पण आहे भारी. इथे पण आहेत आतमध्ये. अरे अरे वा बरीच मूर्ती आहेत. इथे पण आहेत. इथे थोड्याच आहेत. आमची खायची आहे ती पण नाही गाडी. आमचं बापू पिशवी नाही आणली. सो आपला बाप्पा. सो कर्वे घाटामध्ये कर्वे गावात कोणाला पाहिजे असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर देऊ ना खाली. होय आपलं माहिती आहे ना चॅनल मालवणी ऑन व्हील्स. होय आणि एकदम एक नंबर भजनकारी. त्यांचे मी व्हिडिओ बघते तुम्ही. आणि हे मस्त केले एक मस्त केले. आपला बाप्पा मोरया होय ना. मोरया गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोरया मोरया गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तुझ्या अंताला घेऊया ना त्याच्याकडनं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हा चला आता आपण निघूया.
टाक ना, गाडी एका लिटर इकडे चप्पल ऐकलं कशा एकदम पुढे जातो आणि बघतो बघ. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया मोरया गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश रावणे तुमच्या रंगाच्या दोघा त्या मालवणी ऑन व्हील्समध्ये. सो आज आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे. सकाळपासून मला इंट्रोडक्शन द्यायला पण वेळ मिळत नव्हता, कारण घरची डेकोरेशनची तयारी, ऑफिसची पण कामं, आमची मंथली रिपोर्ट विकली रिपोर्ट सगळं चालू आहे. सो ते झालं. आता गणपती बाप्पाला घेऊन आलो आपण, म्हणजे गणपती बाप्पा आम्हाला आपल्या घरी आलेत. सो आम्ही करूळ गावातनं घेतो, वरती करूळ गाव आहे तिकडनं आणतो. सो तिकडनं करूळ गावातनं आणल्यावरती म्हणजे येताना एवढा पाऊस होता, बाप्पाच्या आगमनाला स्वतः वरून रथ पण आले. सो मजा आली, पावसात आलो आहे. आणि आता बघतो पाऊस बघायचा आहे. सिरीचा पण आणायचा आहे, सिरीकडे पण असतो ना गणपती बाप्पा, तो पण आपण तिकडे आणतो आपल्या गाडीचा. तर तो पण आणायचा, तो पण आता बघतो जरा. ओके. सो रस्ता जरा आहे बऱ्यापैकी चांगला आहे, काही ठिकाणी आहे थोडंसं करूळ गगनबावडा म्हणून तो रोड. तर चला आता आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आता सगळी तयारी करायची, डेकोरेशन करायचं, आणि नंतर जोरात उद्यापासून फुल भजन वगैरे काय विषयच नाही आता बाबा. गणपती बाप्पा मोरया. बसेल थोडासा बाहेर बसेल, छत्री आहे आपल्याकडे, छत्री बाहेर पकडायची आहे का नाही. हां, श्रेयस आपला सुयोग आणि द्यायला आतमध्ये बसू दे, किंवा तू बसतो आतमध्ये. मग म्हणजे कुठे सीटवरती आतमध्ये, आणि तिथून मग नंतर मागे एकाला बाहेर बसून हां मग पकडा. छत्री मग एकाला पकडायला लागेल बाहेर ना पाऊस येईल तर. आणि मग हा पाटणा ताला देईल ना छत्री पकडत असा. अरे ये ना, आणि ना कसं काय लगेच आता 5 मिनिटात पोहोचलो आपण लगेच. मोरया निनाद. हा तू छत्री घे, छत्री. तो आता काय, आज काय वडी करते, वडी चालू आहे उद्याच्या नैवेद्यासाठी. तिथे बघतोय आपण कधी झालं काय बस झालं, बंद करायचं ना. आणि आमच्या नकावडी चाय लागतात त्याच्यामध्ये डेकोरेशन करतात. खडीपत्ता बघा आमच्याकडे केवढं, अजून तरी बरोबर होतो. आम्ही वैभवडीन गेला असता मार्केटमध्ये, तर आमचा बाजार चालू असतो दिला असता. डेकोरेशनचं चाललं आहे, आपले पप्पा आलेले आहेत, डेकोरेशनचं चाललं आहे बऱ्यापैकी. आता बघूया, अजून थोडंसं आहे, तर थोडं झालं की मग करूया आपण. आता हे शेला शोधतो, शेला कुठे गेला ते मिळत नाही आहे. म्हणजे तो पट्टी ॲक्च्युली तिथं आम्ही चौरंगाला वापरतो. अगं आपल्याकडे एकदम जुना पडतंय. हा असं म्हणजे असं आहे की गणपती बाप्पा रथात नाही येतात स्वर्गात. होय होय. ब्रह्मा विष्णू महेशाचं बांधलं इथे माझ्या डाव्या हाताला बैठे. हा हा होय. रथ पण मूषक रथ आहे. होय रे. मूषक रथ आहे. आणि तेव्हा आई म्हणून तू हा आई सांगते काहीतरी. आम्ही नवीन लग्न आले ना तेव्हापासून लालबाग
या टाईपचे पडदे मिळतात आपल्याला. खूप वर्ष जुना. पुष्कळ छान वाटतं तेव्हा ते बघायला पण. आता अजून त्याच्यामध्ये याच्यामध्ये नाता व्हरायटी असते. हो आता आहेत. आता हे आम्ही अजून पण करकरीत आहे, करकरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, माझ्या दोघांचा दीर बाळू त्याला फार आवडता आवडतं. बाळूकाकांना आवडता पडता. दर वर्षी मी अपडेट करायचो. म्हणजे विषयच नव्हता. तो विषय पुढे ऑप्शनच नव्हता आम्हाला काय लावायचंय. हेच लावायचंय दरवर्षी. बरोबर ऑर्डर असायची. हात लावता दुसरा काय आणू नका. आणि काय नंतर केलं मध्ये मी कोणीतरी नवीन बघितलं आणि मला सांगितलं नवीन काय घेतलं. केलं ना वाईलं बाळूकाकाने आजी आणि पप्पा डेडिकेशन त्यांचा हार्ड येतो. आपण तेवढा प्रयास करूया. आपल्या गणिताची पद्धत आहे काय नंतर करू घडी पण आता काय म्हणतो पासून बाकी आहे त्या गणिताची पद्धत आहे. तर बरंच सामान आमचं असतं इकडे. पुढे बोल होते माझी बायको त्याला ती माझी हजार गेली कर करायची ती काय नाही ते नाही काय बोलणार ना. जवळच्या कामाला तू नाही बोलणार आवडीने करायची ना. त्यांच्याकडे पण चालूच आहे. बाबा करतायत ना हे. तुम्ही बाबा जारी करतो ना तिथे त्यांच्याकडे पण. आई मागून आणि स्नेहा मागून देताना. हो जमलो पण मजा आली. जमलो म्हणजे अगोदर जीन्स घातली आणि पाऊस आला तेवढ्यात आणि तुला बोलली होती. आणि त्या करवत पाऊस आला आम्ही पप्पाला घेऊन आलो. मग त्या श्रीच्या पप्पाला आणायला गेलो तर तिकडे श्रीकडे हे झालं काय ते आता आमच्या गाडीत बसत नव्हता. प्रवाळ मोठी आहे ना त्यांची गणपती बाप्पाच्या मागे. सो मग ती हे गेलं आम्ही ते काय बोलतात त्याला. मग तो टेम्पोत नाही आणला मग तो. गाली सगळी तयारी करूया. सो आपला आजचा पहिला दिवस आणि सकाळ बघा गावची कशी भारी वाटते. आता कौलातनं दूर येतो वगैरे चुलीचा सकाळी म्हणजे आंघोळीचं पाणी तापतं आहे आणि चांगलं पण असतं ना. जाळमट किडे वगैरे पकडत नाही त्यांनी ते म्हणून जातात सगळे. पूर्वी पहिलेच्या करायच्या प्रत्येक गोष्टीला काय ना काय कारण असायचंच. मस्त वाटतं. आता पहिला दिवस आपला गणपती बाप्पाचा आज प्राणप्रतिष्ठापना आहे. सगळ्यांना आदराचं निमंत्रण आहे वैभवडीत. काही व्हिडिओ नंतर येतील, काही व्हिडिओ अगोदर येतील. आता टाईम मिळेल त्याचा. नक्कीचा व्ह्यू आवडला असेल तर या व्ह्यूला एक लाईक करा. स्क्रीनशॉट काढून इंस्टाग्राम मालवणी आणि रील्समध्ये टॅग करा. सावकाश झाले हे बघ सावकाश. खायला हा सकाळी लागली होती. हो आपल्या कोकणातल्या आरती लागली गावठी बांधलेली पण होती. आता आपल्या बाप्पाचं पूजन झालेलं आहे. प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे. सो बाकीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायचा असेल तर तो आपला दुसरा ब्लॉग येईल नंतर. ह्यामध्ये फक्त मी जरा जस्ट ग्लिम्स दाखवतो तुम्हाला. मोदक बनतात 21 मी हे केलंय ते स्टर केलंय ते
हां हळदीची पानं मी आणले तोडून तिकडनं. मोदकाचं मीठ मी ओतलंय पेट ह्याच्यात. पावडर करून दिली आहे. खूपच गोड दिलं. मी म्हणजे बाप्पाने करून घेतलं आपल्याकडनं. आणि मेन म्हणजे स्पेशल एंट्री आहे. वैशिष्ट्य इथं हात लागलाय. ही माझी खरोखर खास मैत्रीण. खास मैत्रीण आहे ती. आजीची आणि आईची खास मैत्रीण आहे ती. माझ्याबरोबर टायमावर येते ती. मी बोललो ना टायमा केली ती बोललो. तिची पहिल्यापासूनची सवय आहे. तिला मी कधीच सांगितलं नाही पैसे म्हणजे आल्यावर कर घ्या ये असं. श्री पण करता जेवण. श्री घेता जेवण ना. हो मी बुधवार येऊन जाऊ दे मग वनभोजन. तुझी भाजी बिजी ना वाटा फक्त तयार राहा मग तुला जेवण मस्त करून देते. चला मग शुक्रवारी आपण आणि काम करते ना मग तो बारको काय करणार डाळ आणि भात करणार. हे कुकर लावून जाणार कामात आणि तो शाळेत मग कोण नाही करणार. हा मग ते आम्ही 2 दिवस मोदक आहेत उकडीचे. हां आता आपण चला ते याच्यात भांड्यात टाकू. मोदकाचा भांडा त्यात टाकू ना. मोदक पात्रामध्ये आपण ठेवूया. होय सो आता जेवायला या. देऊ घेऊन भात मोदक कळवडी दही कारला भाजी वाल भाजी आणि आपण ॲडिशनली तिळाची चटणी घेतली. त्याच्याने जेवू घेऊ. मजबूत पाऊस सुरू झाला. मला वाटतं गणपती घालवणार आहे कारण आता हे कुठे ह्या पावसाचं बाहेर पडणं पण मुश्किल होतं. चिखल बघायला लगेच सगळं चिखल होतं खाली पडायचं सगळं पटकन. आणि ह्याच्यामध्ये ते जंगल पण वाढलं आहे रान वाढलं आहे. तिथे रानकोंबडा असतात इथे तिथे मुलगूत होतो. इथे मागे येतात आता मी फटकुरा बघितलेला. फटकुरा इथे सुद्धा जायचं. पटकुरा कोणाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला. आता पाऊस येऊन जाऊ नये मगापासून नव्हता आता आला आहे अचानक परत. बघा आता किती वेळ थांबतो. जायचं परत बघू बाहेर जायचं. चिखल बघा तेवढं मला मला झाडं पण तोडल्या आणि आता रोडच्या याच्यामध्ये झाडं पण तुटले होते सगळं.